नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नंदिनी जीवासाठी वटपौर्णिमेचं व्रत करत असते. दुसरीकडं काव्याने स्वतःला त्रास करून घेतलेला असतो. तिला खूप गिल्टी वाटत असतं, कारण तिला वाटतं की तिच्यामुळे जीवाची ही अवस्था झालेली आहे. ती पार्थला विचारते, कशा आहेत जीवा आता? त्यांना काही होणार तर नाही ना? तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि म्हणते, काही नाही होणार जीवांना. नंदिनीच्या हातामध्ये साडी आणि शृंगाराचं काही सामान असतं. ते पाहून काव्या विचारते, ताई काय आहे हे? नंदिनी सांगते, मी जीवासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे आणि मला तयार होऊन पूजा करायला जायचं आहे. मी तुमच्या रूममध्ये तयार होऊ शकते का? तेवढ्यात काव्या म्हणते, हो अगं ताई, तू आमच्या रूममध्ये तयार होऊ शकतेस. पण मला समजलं नाही, आमच्या रूममध्ये म्हणजे काय झालं आहे का? तर तेवढ्यात पार्थ सांगू लागतात, हो आईने नंदिनीला जीवाच्या रूममध्ये जायचं नाही सांगितलं आहे. नंदिनी तुम्ही आमच्या रूममध्ये तयार होऊ शकता. एवढं बोलून पार्थ रूमच्या बाहेर जातो व नंदिनी तयार होऊ लागते. ती काव्यालाही म्हणते, काव्या तूही येतेस का माझ्यासोबत? तू पण कर वटपौर्णिमेचं व्रत. काव्या विचारात पडू लागते. नंदिनी बोलते, बघ विचार करून, व नंदिनीही तयार होऊन पुढं जाते. तेवढ्यात काव्याही विचार करते व ती पण वटपौर्णिमेचं व्रत करते. तीही छान साडी नेसून तयार होते व वडाला फेऱ्या मारायला जाणार असते. तर मित्रांनो, इथे प्रश्न असा आहे की काव्या व्रत कोणासाठी करणार आहे? जीवासाठी की पार्थसाठी? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.